तेव्हा भरल्यानंतर मग आले यायचे भरून दिलं फॉर्म टाकून. सरजी किती ते किती आहे आपला ही क्लास? 4 ते 6 आणि 2 ते 4. 2 ते 6. 2 ते 2 ते 4 एक आहे आणि 4 ते 6 आहे. 2 बॅच आहेत का? हां. मग काल थोडं जरा बाया चर्चा केली तेवढं तुमच्याकडं कोण? महिला. हां. हे विहार आहे, बुद्ध विहार. मग तुम्हाला विनंती करतो, माझा परिचय लक्षात ठेवा तुमच्या. मी विलास घारगावकर म्हणून आहे, हो. ह्या विहाराचा सचिव आहे. तर इथं वंदना होते दुपारी 5 संध्याकाळी 5 वाजता. म्हणजे तर मग ॲडजस्ट करा वेळेचं थोडं. हो, वेळेला ॲडजस्ट करायचंच आहे. आणि काल जसं बोलणं झालं की वंदनेच्या वेळेमध्ये आपण क्लास हे करायचे. थांबवू नका तुमचा. मला काय म्हणायचं, नाही तर 5:30ला सुरू करू द्या वंदना. तर तुमचा संपल का 5ला? आता तेवढी माहिती काय मला पण नाही. ज्यावेळेस मग तुमचे संयोजक कोण असतील तर द्या की एखादं मला. त्यांचं मन त्याला विनंती करतील आम्हाला. इथं कसं आहे आपल्याला बुद्ध विहार, त्यांना आपल्याला विनंती करू कोणती की बाबा प्रशिक्षण राहू. हे आमचेच मुलं आहेत सारे. हा प्रशिक्षण तर गरजेचं आहे, परंतु वंदना झाली पाहिजे. कोणाला भेटावं लागेल तुमच्याकडं? उमेश सर म्हणून आहेत त्यांना. बरं, तरी बी तुम्ही बी सांगितलं तरी हरकत नाही, काही गरज नाही तिथं आपल्याला. म्हणजे कसं श्रद्धाभाव आहे त्यांचा. सांगा नंबर त्यांचा. श्रद्धा पण आमची पण आहे सर. हो की, हो की. आम्ही पण SC मध्येच मोडतो. मी काय म्हणतो, तुम्ही आमच्यासाठी खूप चांगलं करायला, आपले लेकर प्रशिक्षित सर, करायला. ही क्लास बौद्ध विहारामध्ये का घ्यायचं किंवा आपल्या भागात का घ्यायचं? जर हा क्लास आपल्या भागातून एकदा गेला की मग इथले जे हे आहेत इच्छुक, ही म्हणजे आपल्याला स्किल डेव्हलपमेंट हो होते. हो त्याच्यापासून आपण छोटा उद्योग पण चालू करू शकतो किंवा कुठं काम पण करू शकतो. हो हो. आणि जे स्टायपंड मिळते प्लस आपल्याला उद्यम कार्ड काढून मिळते ना, त्याच्याद्वारे आपल्याला आपण लोन पण पास करून बिझनेस पण टाकू शकतो. नाही नाही, चांगलं आहे आपल्या लेकरासाठी. हो. आणि जर एक गोष्ट लक्षात घ्या, इथून जर ही क्लास गेला तर जाऊ देत आपल्या- नव्हतं आपण. हो, ऐका ना, आपल्या भागातले जेवढे विद्यार्थी आहेत ना तेवढे शिक्षणापासून वंचित राहतात. आपण जाऊ देत नव्हत. नाही नाही, just तुम्ही हे कसं आणलंय कोणतरी हां. त्या डोनेरावच्या माध्यमातून आले, बरं झालं ना. आपले 4 लेकरं प्रशिक्षित व्हायले. मला सांगा उमेश सरचा नंबर. ह्याच्यावर सांगा एक नंबर. बरं, चालतं. तरी तुम्हाला विनंती करतो मी की बौद्ध वंदना जर झाली तर मी पण थांबतो वंदनेला. मी पण SC. काय तुमचा परिचय? अजय गायकवाड. मसारे होते आपण, काय हरकत आहे तुमचं. चालते चालते, बस झालं. तुम्ही सहकार्य केलं ते बस झालं. तुम्ही पण कसं इथं जे स्टाफ येतात ना त्यांना सहकार्य करा. मी खाली शिकवतो अंजली. मी काय म्हणतो, माझा नंबर ठेवा. जरी आमचे हे विद्यार्थी असतील तरी तुम्हाला इथं काय कमी पडेल ती व्यवस्था दिली जाईल आपल्या इथे. तुमचा सांगा नंबर मला. माझा नंबर 74 74 20 98 98 89. 89. मग कुठं राहता तुम्ही? इकडे आपल्या आनंदनगर. मग माझं नाव ऐकलं असेल तुम्ही की विलास घारगावकर म्हणून, ऐकलं का नाही? मी इकडल्या भागामध्ये कमी येतो सर. मी शहरामध्ये विधिकर्ता म्हणून धम्माचं काम करतोय म्हणून इथं 17 वर्ष झालं. मी या विहाराचा सचिव आहे. ह्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा असल्यासारखा आहे आमचा. आता ह्या विश्वस्तांना कुलूप तोडून मालकी हक्क गाजवाले हे आनंद दोंडाव जे आहेत ना इथले, त्यांनी ते कुलूप तोडलं एक दिवशी आणि कुलूप तोडून मालक काढलेत. मालक नसते हो साहेब, आपलं कसं आहे. हां. आणि तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी उमेश सरला बोलतो, पण तुमच्या माहितीसाठी जे तुम्हाला डॉक्युमेंट काही लागतील तर ते डॉक्युमेंट देखील मी तुम्हाला मदत करतो. कारण तुम्ही महत्त्वाचं काम करत, आमच्या समाजाचं काम करत, आमचे लेकरं प्रशिक्षित करायला होतं. आणि लक्षात म्हणून माझा मुलांवर एवढा खर्च करते का? त्यांना स्टायफंड देते, प्लस नवीन स्किल देते, नवीन 2-3 कोर्स करून. आणि सध्या महिलांच्या शिक्षणाला त्यांनी जास्त प्राधिकरण देते. माझी मुलगी PhD करायली ना तिथंच बार्टीच्याच अंडर आहे ना. असं नाही की म्हणजे क्लास शिकून काय फायदा नाही. क्लास करून पण बऱ्याच जणांचा फायदा झाला. काही जणांनी बिझनेस पण. आता ही आपली संस्था कोणती आहे मग? बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ही बघा
नाही नाही हे बार्टीच आहे. नाही मग तुम्ही इथं कोणाच्या मार्फत करावलं काम? बार्टी मार्फत मी ट्रेनर आहे. मी आनंद बौद्धविहारामध्ये मल्टी स्किल टेक्निशियनचा सब्जेक्ट शिकतो. वा वा. माझी इंजिनिअरिंग झालेली आहे. म्हणजे तुम्ही तिकडूनच डायरेक्ट आलो बार्टी मार्फत? म्हणजे कुठली संस्था नाही दुसरी सेवाभावी संस्था वगैरे नाही? बार्टी मार्फत. आणि मग इथं एक ती आहे की प्रकाशनगरला बार्टीचं प्रशिक्षण केंद्र? तेवढं डिटेल माहिती नाही, पण बार्टीचे जे हे असतात ना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे होते क्लास. ट्रेनर म्हणून. चांगला आहे चांगला आहे चांगला आहे, करा. मी इंजिनिअरिंग केलं आहे म्हणून मला सरांनी म्हणले की तुम्हाला टेक्निकलचा थोडा भाग माहिती असेल तुम्ही करणार. नाही नाही करा करा. आणि हेच एवढंच प्रशिक्षण आहे, याच्यानंतरचे प्रशिक्षण देखील आपण सहकार्य करू तुम्हाला. आता इथं कसं आहे, तुम्हाला इथं किती मुलं आहेत आपल्याकडे आता? इथं सध्या सर एक्सेल शीट बनवणं सुरू आहे, त्याच्यामुळे मला डिटेल माहिती नाही. बरं. पण ज्यावेळेस सर येतील ना त्यावेळेस आपण कन्फर्म किती आहे ते थोडं सांगू शकतो. नाही उमेश सरला बोलतो मी, चालते करा. तरी आता रेग्युलर किती विद्यार्थी येले? माहिती नाही. ट्रेनर तुम्ही ट्रेनर प्रशिक्षणाला नव्हत? एका बॅचला कमीत कमी 50 विद्यार्थी घेतले. नाही नाही आता आपल्याला इथं मिळालेत किती विद्यार्थी म्हणलं? आणखी काय कमी जास्ती तुम्हाला करता येईल का विद्यार्थी वाढवायला? चालू शकते. मग त्यांचं काय लागेल तुम्हाला विद्यार्थ्याला? डॉक्युमेंट सोबत एवढे आधार कार्ड, पॅन कार्ड, कास्ट, टी.सी. मार्क, मेमो, बँक पासबुक. हे कुठल्या ट्रस्ट किंवा कुठल्या ह्याच्यात हे नाही. हे बार्टी अंतर्गतचे क्लास आहेत ज्यांची ऑनलाईन नोंद होते आणि त्यांना स्कॉलरशिप जी भेटते ती पण बार्टीकडूनच भेटते अकाउंट. मग आता ह्याचं आमचं रेंटल काही ते सरांना बोलून बघा. म्हणजे हां मग तुम्हाला आता विद्यार्थ्याला द्यायला होतं मी, मग संस्थेला दिलं तर बरं होईल ना, आम्हाला काय घरी न्यायचं नाही. सरांना बोलून बघा. चालेल. कसं ट्रेनर आहे मला तेवढं डिटेल माहिती नाही. मग तुम्हीच ट्रेनर आहात म्हणता की? मग उमेश सर कोण आहेत? उमेश सर हे करतात पूर्ण सांभाळतात. मग त्यांनी कोण आहेत आपले ह्याचे ट्रेनिंगचे? म्हणजे कसं असते स्टाफ शिकवणारा स्टाफ वेगळा असते, मॅनेज करणारा ॲडमिशन करून घेणारा स्टाफ वेगळा असते. त्यासाठी आता तुम्हीच म्हणलं मी बार्टीचा ट्रेनर आहे म्हणून शिनी ट्रेनर म्हणजे लातूरचा. माझं काम शिकवायचं आहे. आणि मग उमेश सरांचं काम? उमेश सरांचं काम ॲडमिशन प्लस दुसरे अच्छा, अच्छा. ॲक्टिव्हिटी असतील त्यांची. मग कुठल्या तरी संस्थेमार्फतच असेल किंवा असं कसं बोलता? बार्टी अंतर्गत आहे ना. नाही नाही बार्टी अंतर्गत आहे. आता हे का हे आमचं श्रावस्ती बुद्धविहार ट्रस्ट आहे, संचलित श्रावस्ती बुद्धविहार आहे. मग तसं तुमचं जे ट्रेनिंग आहे का लातूरमध्ये, मग कुठल्या संस्थेमार्फत आहे म्हणतो मी तुमच्या? बार्टीचं ट्रेनिंग दिलं होतं तुम्ही, परंतु लातूरमध्ये कोणत्या संस्थेमार्फत? संस्था पर्टिक्युलर असं कुठलीच नाही. हे बार्टीचे क्लास आहे. बार्टीचे आहे तो सर, परंतु कुणाच्या मार्फत राबवलं? इंडिव्हिज्युअल राबवला तुम्ही? इंडिव्हिज्युअल कसं आता उमेश सर इंडिव्हिज्युअल राबवत का? गव्हर्नमेंटचा नाही पूर्ण. मग उमेश सर बी कोण आहेत तिथे? ऑर्गनायझर आहेत का तिथले त्यांचे बार्टीचेच? क्लास कंडक्ट करायची जिम्मेदारी त्यांची. असं आहे का? तुम्ही व्हिडिओ काढता मला माहिती आहे सर, पण एक मी एकदाच सांगतो ऐका. नाही नाही व्हिडिओ हां हां हा क्लास जेन्युइन आहे, जे की खरंच बार्टीचा आहे. त्याच्यापासून बऱ्याच विद्यार्थ्यांना हे झाला. ज्यावेळेस बौद्धनगरच्या बौद्ध विहारामध्ये हे झाले होते ना, क्लासेस झाले होते, तिथं सोलारचे क्लास झाले होते. म्हणजे सोलारचं प्रशिक्षण दिले होते. त्याचे आपल्याकडे फोटोज आहेत, विद्यार्थ्यांना डीबीटी स्कॉलरशिप भेटले त्याचे प्रूफ आहे. आपण तुम्हाला काही बघ ना, फक्त एक बघायला आम्ही की आमचे मुलं तुम्ही प्रशिक्षित करायला. म्हणून मी तुम्हाला काय विनंती केली की सचिव या नात्यानं तुम्हाला इथं जर काही कमी पडत असेल तर तुम्ही हक्कानं सांगा. उमेश सर कुठं राहतात? उमेश सर कुठले आहेत? उमेश सर सध्या बाहेर गेले. हां मग ते बी आपलेच आहेत? हो. बार्टीमध्ये बऱ्याच स्टाफ आहे. आपला नकार नाही हो, राबवा. परंतु एक विनंती आहे की विहाराचं पावित्र्य आणि विहाराची वंदना. मग माझं म्हणणं, तुम्ही आता समजा इथं 5ला तुमचं संपत असेल तर 5:30ची वंदना करता येईल. अर्धा तास आपल्या महिलांना सांगता येईल. तुमची वेळ तीच आहे का पक्की? इथं ह्याच्यात वेळ नाही दिलेली. हां ह्याच्यात वेळ दिलेली नाही तुमची. आपण वेळ ॲडजस्ट का केले माहिती आहे का? विद्यार्थ्यांना नाही नाही हो, त्यांनी काय म्हणतात माहिती आहे का, 10 ते 6च्या मध्ये तुम्ही कधी पण क्लास कंडक्ट करा. हो. आपल्या मुली याल्यात विशेष म्हणजे इथं हे विहार आहे म्हणून मुली याल्यात ना. सध्या जर आपण बघितलं तर बाहेर कोण पाठवत नाही, मुलींना शिक्षणाला पण लय ह्याच्यात नाव बी चुकीचं छापले, प्रावस्ती बौद्ध विहार. कुठं काही
ते टायपिंगमध्ये मिस्टेक झाली. थोडं जरा दुसरी इथून पुढे पॉम्प्लेट काढताना श्रावस्ती बुद्धविहार करा तिथे. ती बरोबर आहे तुमचं, तुम्हाला माहिती घेणं काम आहे. पण एक जसं सांगतो केलेली की आपल्या विद्यार्थ्यांना कसा लाभ होईल ह्याच्याकडे बारकी लक्ष देते. मी काय म्हणतो, तुमचं स्वागत करता आपण इथं प्रशिक्षण व्हायला ते. आता सध्या डिस्टर्ब तर तुम्हाला नाही काहीच, डिस्टर्ब तर काही नाही ना तुम्हाला इथं काही. हां बस झालं. काय होतं आहे, तुम्हाला डिस्टर्ब केला का तुम्ही दुसरीकडे सांगतोच की असं असं विहारात गेलो तर तिथं लोकांनी आम्हाला त्रास दिला आणि तिथले लोक असेल तिथले लोक तसे. ते नसावं. ते कधी होईल जर प्रॉपरचे जे आहेत ना ते जर सपोर्ट केले नाही किंवा क्लास बंद पडले त्यावेळेस. क्लास आपला बंद नाही, फक्त तुम्हाला विनंती आहे. वंदना 5ला होते, रविवारी असते का क्लास? मग रविवारचा विषयच मिटला, सकाळचा असतो. तरी बी रविवारी तुम्ही ठेवत असला दुपारचा ठेवू शकता. येऊ का साहेब? हां, विलास घारगावकर. बरं बरं. घारगावकर. आंबेडकरी चळवळीत परिचय आहे जरा बऱ्यापैकी. पत्रकार बी म्हणून आहे, विधिकर्ता म्हणून बी, धम्माचं काम करतो म्हणून बी. हां 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 हां. मी बोलून घेतो त्यांना, बोलतो की हो तुमच्यावर नंबर म्हणून घेतला हो. श्रावस्ती बुद्धविहारामध्ये बार्टीचं प्रशिक्षण आहे. वंदनेला अडचण होत आहे, विनंती केलेली आहे. श्रावस्ती बुद्धविहार नियमितपणे ठरलेल्या वेळेमध्ये वंदना घेऊ द्या, प्रशिक्षण चालू द्या.